तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो होतो निगुडघरला खाली वाकीवर. वाकी म्हणजे नदीवर खाली आलो होतो पोहण्यासाठी. मला काय पोहायला येत नाही, या दोघांना येत होतं पोहायला, ती पोहत होती. आबादाला बोललं तू इथून सुरकी मार, पण त्याने काय त्याला जमली नाही. तो फक्त उडी मारली त्याने, पाण्यात नुसताच आपला इकडून तिकडं पोहत होता, जात होता. त्याचं मन भरलं की मग आम्ही निघालो घरी. कारण मी तर काय मला पोहायला येत नव्हतं, त्यामुळे मी नाही पाण्यात गेलो. घरी जाता आता दाजी आपल्यावर झाले उद्धार. ते बोलले चला वडापाव खायला जाऊ. मग काय दाजी बोलत म्हणले आम्ही काय गप्प बसतोय का तेव्हा. आलो वडापाव खायला, वडापाव वगैरे खाले आणि मग गेलो घरी. आणि नंतर एक 4-5 वाजता परत निघालो निगुडघरला, कारण दुकानातली अंडी संपली होती, ती आणायची होती. मग जाता आता आम्ही रायरीला पहिले गेलो आणि तिथून आबादाचं जे साहित्य राहिलं होतं रायरीला, ब्रश, टूथपेस्ट आणि अजून काय होतं ते घेतलं आणि देवांश भाऊंना घेऊन आम्ही परत निघालो घरी. घरी जाता आता अंड्यांची कॅरेट निगुडघरवरून घेतली आणि मग गेलो घरी. घरी गेल्यावर पहिल्यांदा गुरांना रतीब द्यायचं काम होतं, ते पूर्ण केलं. आणि मग ह्या साहेबांबरोबर थोडा खेळत बसलो, थोडासा त्याच्याबरोबर टाईमपास केला. सगळी कामं उरकली आणि गावात होतं आज देवकार्य किंवा गोंधळ. मग गेलो लगेच मटणावर ताव मारायला. पहिल्यांदा आम्हाला सर्व पंक्तीला वाढायला लागतं. मग ते काम करत होतं तर तिकडे एक कोपऱ्यात मला काम चुकार भेटला. थांबा त्याला दाखवतो. आपला भाज्या वावे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? असा होता व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.